माझ्यासमोर बसलेले कपल म्हणत होते, "अहो मॅडम, हिचं जेव्हापासून ऑपरेशन झालंय ना, तेव्हापासून आमची नेहमीची पोझिशन चालतच नाही. खूप दुखतं. काहीतरी वेगळं सजेस्ट करा ना." असे प्रश्न वारंवार येतात. तर आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकूया सेक्शुअल पोझिशन्सबद्दल. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं, ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केलाय. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. गेली 30 वर्ष मी पुण्यामध्ये, इंग्लंडमध्ये आणि भूटानमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयात काम केलेलं आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. करिअरमध्ये, बिझनेसमध्ये किंवा एकूणच आयुष्यात आपली नेमकी पोझिशन काय आहे हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर मग सेक्समध्ये ही पोझिशन तितकीच महत्त्वाची असते का? कामसूत्रापासून ते वेगवेगळ्या इरोटिक साहित्यात सेक्स पोझिशनचे असंख्य प्रकार हे सांगितलेले आहेत. त्यामुळेच या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, की सेक्स पोझिशन्स असा रँडम सर्च दिला तर असंख्य सेक्स पोझिशन्स दिसतात. तर यातल्या नेमक्या ऑथेंटिक म्हणजेच आचरणात आणता येतील अशा पोझिशन्स कोणत्या? खरंय, सर्च करणारे पण खूप असतात आणि त्यांची उत्तरं देणारेही खूप असतात. आणि नेहमी उत्तरं देणारे जे असतात त्यांनी सगळे ट्राय केलेले असतात असं नाही. त्यामुळे हा डाऊट असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप रेलेव्हंट पण आहे. ह्याचं उत्तर पण अशाच पद्धतीने मी देईन, की प्रत्येक कपलनी डिसाईड करायचं असतं, की त्यांना कुठली पोझिशन सुटेबल आहे. काय आहे, की आपल्या सोसायटीमध्ये आज सेक्स, सेक्शुअॅलिटी एकूणच ह्या गोष्टींबद्दल चर्चा इतकी कमी होते आणि कपल्समध्ये एकमेकांशी बोलण्यासाठी रिसोर्सेस इतके कमी असतात, की कोणी डिस्कसच करत नाही. माझ्याकडे जे कपल्स येतात क्लिनिकमध्ये त्यांनी मिशनरी पोझिशन किंवा जास्तीत जास्त डॉगी पोझिशन ह्याच्या पलीकडे कुठली पोझिशन एक्सप्लोअर नसते केलेली. जे कपल्स एक्सप्लोअर करतात किंवा रिसर्च करतात ते थोडेसे घाबरून जे त्यांच्या बेडरूममध्ये सुटेबल आहेत असेच पोझिशन्स अटेम्प्ट करतात. तर त्याच्यामध्ये लॉजिस्टिक्स खूप महत्त्वाचे होतात. मग दोघांची फिजिकल कंडिशन कशी आहे, फिटनेस कसा आहे, तुमच्या बेडचा साईज किती आहे, रूमचा साईज कसा आहे, बेडची हाईट किती आहे, तुम्ही किती वाजता सेक्स करता, तुमच्या बेडमध्ये हल्ल्यावरती किती आवाज येतो, असे कॉम्प्लिकेटेड गोष्टींवरती पण ठरतं की तुम्ही कुठले पोझिशन्स अडॉप्ट करता आणि त्या पोझिशन्समध्ये किंवा लोकेशनसाठी किती व्हरायटी एंटरटेन करू शकता. जितकी कॉम्प्लिकेटेड ती पोझिशन आहे, तितकी त्याचं चान्स वापरलं जायची शक्यता कमी आहे. जितक्यासाठी तुम्हाला जास्ती कसरत करावी लागते, तितका चान्स आहे की ती पोझिशन इतकी प्लेजरेबल नसेल किंवा इतकी एन्जॉयबल पण नसेल किंवा त्याच्यामधनं हवं तितकं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. आपण म्हणतो ना, तसं की यू कॅन ईदर डू थिंग्स डिफरंटली ऑर यू कॅन डू डिफरंट थिंग्स. बरेच कपल्सना वाटतं की आपण तीच गोष्ट करावी, पण ती डिफरंटली करावी. अशा वेळेला मग कपल्सना सेक्शुअल पोझिशन्सच्या व्हरायटीची माहिती असणं तितकंच महत्वाचं आहे. पण असलेली जी पोझिशन आहे, ज्याच्यामध्ये ते कम्फर्टेबल आहेत किंवा ज्याच्यामध्ये ते जास्त वेळासाठी टिकू शकतात किंवा एन्जॉय करू शकतात, त्या पोझिशनमध्ये व्हरायटी आणणं किंवा व्हेरिएशन्स आणणं जास्त सुटेबल असतं असं मी म्हणेन. बरोबर. म्हणजे आता पोझिशन्सबद्दल आपण बोलतोय. तुम्ही मिशनरी पोझिशनचा उल्लेख केला. तर मिशनरी पोझिशन म्हणजे आय गेस की मेन ऑन मॅन ऑन टॉप, टॉप. मॅन ऑन टॉप मॅन ऑन ऑफ टॉप. वुमन. हां, आणि मिशनरी पोझिशनचे जे व्हेरिएशन्स आहेत मॅन ऑन टॉपचे, म्हणजे वुमन विथ स्ट्रेट लेग्स, मॅन विथ स्ट्रेट लेग्स किंवा मॅन विथ हँड्स ऑन ईदर साइड ऑफ द शोल्डर्स किंवा मॅन विथ वन हँड ऑन द शोल्डर, वन हँड ऑन द ब्रेस्ट असं होऊ शकतं. किंवा मग त्याचे व्हेरिएशन्स आहेत की लेग्स अप, वुमन विथ लेग्स अप, वुमन विथ नीज अप, वुमन विथ लेग्स अप, म्हणजे पायवर केलेले, गुडघे मोडलेले, मग पुरुषाच्या शोल्डरवरती टाकलेले पाय. ह्या पोझिशनचे जितके व्हेरिएशन्स आहेत 3, 4, 5 त्या सगळ्यांना आपण मिशनरी खालीच म्हणतो. पण त्याच्यामध्ये डिग्री ऑफ फ्लेक्सिबिलिटी आणि डिग्री ऑफ कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते. जितकं सपोज माझ्याकडे काही पेशंट्स, रिसेंटली एक पेशंट आली होती, तिचं रिसेंटली हिप रिप्लेसमेंट झालं होतं.
तर हिप रिप्लेसमेंट झाल्यामुळे ती जास्त तिचं हिप बेंडिंग करू शकत नव्हती. हिप फ्लेक्सिबिलिटी अजून आली नव्हती. त्यामुळे खूप नी बेंड करणं, हिप बेंड करणं सेक्सच्या वेळेला जमत नाही. तर मग एक लिंब बेंड करू शकतो. तर मिशनरी पोझिशनमध्ये सुद्धा एका लेगला सपोर्ट देऊन मग मिशनरी पोझिशनमध्ये इंटरकोर्स सक्सेसफुली करणं, ह्या पोझिशनमध्ये तिला सॅटिस्फॅक्शन मिळत होतं. आता एका पोझिशनमधनं दुसऱ्या पोझिशनमध्ये मूव्ह करायला पण जी फ्लेक्सिबिलिटी किंवा फिटनेस किंवा ऍक्टिव्हनेस लागतो ते पण तितकंच महत्वाचं ठरतं. तर ह्या कपलला मिशनरीमधनं स्पून पोझिशनमध्ये मूव्ह करायला त्रास होत होता. मग त्यांनी काय ठरवलं की आपण हाफ स्पून पोझिशन किंवा व्हील बॅरो पोझिशनमध्ये शिफ्ट करणं जास्त सुटेबल आहे, जिथे ती एका अंगावरती वळू शकत होती आणि मग इंटरकोर्स पॉसिबल होता. मॅन ऑन द नीज, पुरुषांनी नीज वरती यायचं आणि मग तिने एका अंगावरती व्हायचं. ही जी पोझिशन तुम्ही म्हणताय आता स्पून पोझिशन, तर ही थोडीशी एक्सप्लेन करता अजून नेमकं साईड बाय साईड दोघांनी. साईड बाय साईड, आता साईड बाय साईडचे पण खूप व्हेरिएशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल साईड बाय साईड फेस टू फेस आहे, ती एक पोझिशन आहे. आणि साईड बाय साईड बॅक टू फेस म्हणजे पुरुष स्त्रीच्या पाठीमागे झोपतो आणि मग रिअर एंट्री पोझिशन अडॉप्ट करतो. ही पोझिशन खूप कॉमनली आपण प्रेग्नन्सीच्या वेळेला किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह स्टेटमध्ये जेव्हा इंटिमेसी एन्जॉय करायची असते, ब्रेस्टचं फॉन्डलिंग करायचं असतं, त्यावेळेला ती पोझिशन युजफुल ठरते. झोपायला सुद्धा ती पोझिशन, जेव्हा आपण इंटरकोर्स केल्यानंतर ग्रॅज्युअली स्लीपमध्ये जाणार असतो, आफ्टर प्ले केल्यानंतर स्लीपमध्ये जाणार असतो, त्यावेळेला स्पूनिंग ही पोझिशन खूप उपयोगी पडते. रिलॅक्सिंग असते, इंटिमेसी क्रिएट करते, आफ्टर प्लेसाठी खूप चांगली असते, एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन करण्यामध्ये युजफुल असते, बेडमध्ये युजफुल असते, एका पिलोवरती गप्पा मारण्यासाठी आपण जे पिलो टॉक असं म्हणतो त्याच्यासाठी युजफुल असते. स्पूनिंग पोझिशनमध्ये सेफ्टी, कम्फर्ट, इंटिमेसी, जास्त स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येणं हे स्पूनिंगमध्ये पॉसिबल होत असतं. ओके. डीप पेनिट्रेशन, तर त्यांनी जास्ती प्लेजर मिळतो का, आणि त्याच्यासाठी कोणत्या पोझिशन्स स्पेसिफिक असं काही सांगू शकता का तुम्ही? आता डीप पेनिट्रेशन ही एक मिथ आहे की हे डीप पेनिट्रेशन केल्याशिवाय प्रेग्नन्सी राहत नाही, किंवा डीप पेनिट्रेशन केल्याशिवाय प्लेजर मिळत नाही, किंवा डीप पेनिट्रेशन केल्याशिवाय ऑर्गॅझम होत नाही. ॲक्च्युली दोन्ही इंडिव्हिज्युअल्सनी ठरवणं महत्वाचं असतं की त्यांना ते कम्फर्टेबल आहे का नाही. पर्टिक्युलरली बायकांमध्ये बघितलं जातं की ओव्हरीज खूप लो हँगिंग असले किंवा सर्विक्समध्ये खूप कंजेशन असलं तर कधी कधी डीप पेनिट्रेशन जास्त पेनफुल असतं किंवा अनकम्फर्टेबल असतं. कधी कधी असं होतं की डीप पेनिट्रेशन करताना जे पिशवीचं तोंड असतं किंवा आपण सर्विक्स म्हणतो त्याच्यावरती खूप प्रेशर आलं किंवा रिपीटेड इम्प्रेशन आलं तर तिथे अनकम्फर्टेबल होऊ शकतं किंवा पेन होऊ शकतं. आणि आपण बघितलेलंच आहे की सेक्शुअल रिस्पॉन्स सायकलमध्ये खूप पेन एक्सपिरियन्स केलं, डिस्कम्फर्ट एक्सपिरियन्स केलं की अराउझल कमी होतं आणि त्यामुळे मग पुढे जाऊन नको वाटणं किंवा एंगेज न करणं. काही बायकांना फॉर एक्झाम्पल फायब्रॉइड्स आहे किंवा एंडोमेट्रिओसिस नावाची कंडिशन असते जी पेनफुल असते. तर अशा कपल्समध्ये डीप पेनिट्रेशन केल्यामुळे पेन ॲग्रिवेट होऊन मग सेक्स अवॉइड करायची पॉसिबिलिटी होऊ शकते. तर मग कुठल्याही कपलमध्ये आणि पर्टिक्युलरली बायकांनी ओळखावं आणि पुरुषांनीही ओळखावं की प्रत्येक पोझिशन नेहमीच सुटेबल असते अशी नाही. ती एका स्त्रीच्या सायकलप्रमाणे सुद्धा बदलू शकते. फॉर एक्झाम्पल जेव्हा ऑव्ह्युलेशन होतं म्हणजे अंडाशयामधनं जेव्हा अंड फुटतं तिथे त्यावेळेला कधी कधी डीप पेनिट्रेशन अनकम्फर्टेबल होऊ शकतं किंवा पेनफुल होऊ शकतं, कारण की ती ओव्हरी खाली असते, जड असते, त्याच्यामधनं एक अंड फुटणार असतं. तर त्याच्या ओव्हरीच्या पोझिशनमुळे तिथे दुखायची शक्यता असते. तर त्या कपलची तयारी असावी की पोझिशन चेंज करून बघणं. म्हणजे मग कदाचित स्त्रीचं हेड डाऊन पोझिशन बॉटम्स अप, म्हणजे ती थोडीशी ओव्हरी जी आहे ती पेल्विसमधनं बाहेर पडते आणि मग रिअर अप्रोच इधर डॉगी पोझिशन किंवा व्हील बॅरो पोझिशन जास्ती सुटेबल असते, किंवा बेडच्या कडेवरती नेऊन मग रिअर एंट्री पोझिशन. अशा वेळेला काय होतं की ती जी पेनफुल ओव्हरी असते किंवा आतमध्ये जी दुखायची जी जागा असते ती थोडंसं त्याचं कंजेशन रिलीव्ह होऊ शकतं. तर मग कपल्सना एक्सपेरिमेंट करणं गरजेचं असते की त्यांना कुठली पोझिशन सूट होते आणि कधी दुखतं. तर हे कधी होऊ शकतं की दोघांमध्ये कम्युनिकेशन आहे. रिसेंटलीच एक कपल आलं होतं माझ्याकडे की त्या स्त्रीची बरेच सर्जरी झालेली, एक्टॉपिकची सर्जरी झाली, लॅप्रोस्कोपिक, हे एंडोमेट्रियोसिसचे प्रॉब्लेम्स. मग जेव्हा ते इंटरकोर्स अटेम्प्ट करायचे तेव्हा तिला दुखायचं. मग दुखायचं म्हणून ती नाही म्हणायची, पण ती तिला नवऱ्याला सांगायचीच नाही की मला दुखतंय म्हणून मी नाही म्हणते. तर त्या एंगेजमेंटमध्ये त्याच्यामध्ये खूप प्रचंड रिझेंटमेंट आणि राग तयार झाला की काही कायमच नाही म्हणते, माझ्या सॅटिस्फॅक्शनचं काय वगैरे. मग जेव्हा त्याला विचारलं की ऍक्च्युली तिला जर दुखत असलं तर ते तुला चालणार आहे का, तर म्हणलं नाही, पण तिने मला कधी सांगितलंच नाही की असं दुखतं. मग आम्ही दुसरं काहीतरी ट्राय केलं असतं. म्हटलं काय ट्राय केलं असतं,
नाही म्हणजे मग ते नॉन प्लस झाले, की दुसरं काय ट्राय करायचं? म्हटलं तुम्ही विचार केला की दुसरं पोझिशन ट्राय करता येते किंवा पेनिसच्या भोवती एक टूल मिळतं आपल्याकडे फार्मास्युटिकल दुकानांमध्ये, ज्याला आपण डोनट म्हणतो. ते पेनिसच्या भोवती एक कुशन म्हणून असते, की ते डीप पेनिट्रेशन प्रिव्हेंट करतं. तर ज्या पेशंट्समध्ये सर्जरी झालेली असते, फॉर एक्झाम्पल काही पेशंट्सनी हिस्टेक्टमी झालेली असते, खूप डीप पेनिट्रेशन नको आहे कारण की वरती स्टिचेस असतात. तर डीप पेनिट्रेशन अशा पेशंटसाठी सुटेबल नाही आहे. पण इंटिमेसी तरी एन्जॉय करता आली पाहिजे, इंटरकोर्स एन्जॉय करता आला पाहिजे. त्याच्यासाठी ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता हे ऑप्शन्स तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही डायरेक्टली डिस्कस करायला गेलात तर तुम्हाला मिळतीलच असं नाही. तर आपली तयारी पाहिजे कपल म्हणून इदर सेक्स थेरपिस्टकडे, सेक्सॉलॉजिस्टकडे किंवा स्वतः पेशंट इन्फॉर्मेशन लिफलेट्सवरनं शोधून काढायची, की जर डीप पेनिट्रेशन आम्हाला सुटेबल नसलं तर आमच्याकडे काय काय ऑल्टरनेटिव्ह आहेत. तर त्याच्यामध्ये स्पून पोझिशन आहे, रिअर एंट्री पोझिशन आहे किंवा डोनट यूज करणं आहे किंवा सुपरफिशियली ऑर्गॅझम आणेपर्यंत सेक्स टॉय यूज करायचं आणि मग सुपरफिशियली इंटरकोर्स करून किंवा इंटरक्रूल म्हणजे थाईजच्या मध्ये इंटरकोर्स करून त्या वेळेसाठी ती इंटिमेसी तिथे कन्क्लूड करणं. आणि हे चेंजिंग फेजेस असतात. फॉर एक्झाम्पल जसं आपण सर्जरीबद्दल बोललो तर सर्जरीच्या रिकव्हरीचा काळ साधारण 4 to 6 वीक, कधी कधी 12 आठवडे, 3-3 महिने पण असू शकतो. तर कपलनी काय इंटिमेसी एन्जॉयच करायची नाही का, इंटरकोर्स एन्जॉयच करायचे नाही का, असं नाही आहे. त्या प्रोसिजरवरती डिपेंड करते की तुम्ही किती वेळ ॲब्स्टेन करायचं आहे इंटरकोर्सपासून आणि तरी सुद्धा इंटिमेसी कशी एन्जॉय करता येते, वेगवेगळे पोझिशन्समध्ये इंटिमेसी कशी एन्जॉय करते. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की जरी पुरुषांचा फोकस त्यांच्या जेनिटल्सवरती असला तरी स्त्रीच्या शरीरावरचे जे एरोजिनस झोन्स आहेत, ब्रेस्ट्स म्हणा, नेक म्हणा, वेस्ट म्हणा, बटक्स म्हणा, ह्या सगळ्या एरियाजला इन्क्लूड करणं वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये पॉसिबल होत असतं. हँड्सनी, लिप्सनी, माउथनी किंवा सेक्स टॉईज वापरून सुद्धा. मॅडम, पेनफुल सेक्सचा तुम्ही उल्लेख केला, तर स्त्रियांच्या दृष्टीनं सोयीच्या किंवा त्यांना ऑर्गॅझम मिळेल अशा काही पर्टिक्युलर पोझिशन्स असतात? आपल्याला माहिती आहे स्त्रियांच्या क्लिटरसच्या अनॅटमीवरनं किंवा जी इरोजिनस झोन्स असतात लघवीच्या नळीच्या भोवती, वजायनाच्या आतमध्ये, तर आपल्याला माहिती आहे की हे जे इरोजिनस झोन आहे क्लिटरिसचा तो खूप वाईड आहे. तो फक्त शिश्निकाला किंवा क्लिटरिसला लिमिटेड नाही आहे. तर मग क्लिटरिसच्या आजूभोवती, इनर थाईज, युरिथ्राच्या आजूबाजूला, वजायनाचा जो फ्रंट वॉल आहे तो, प्लस बायकांमध्ये, स्त्रियांमध्ये ऑर्गॅझमिक पाथवेज जे आहेत, जे न्यूरोलॉजिकल आणि हॉर्मोनल पाथवेज आहेत, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जेनिटल साईट्स म्हणजे शिश्निका सोडून ब्रेस्ट्स आहेत, निपल्स आहेत, साईड ऑफ द ब्रेस्ट आहे, साईड ऑफ द नेक आहे, साईड ऑफ द वेस्ट आहे, बटक्स आहेत, मिडल ऑफ द बॅक आहे, ह्या सगळ्या एरियाजला स्टिम्युलेट केल्यामुळे जे न्यूरोलॉजिकल पाथवे स्टिम्युलेट होतात ते त्या ऑर्गॅझम पाथवेजमध्ये इन्क्लुडेड असतात. म्हणजे ती जी स्त्री असते तिचा ऑर्गॅझमचा जो एक्सपिरियन्स असतो तो तिच्या ब्रेनमध्ये होत असतो, पण हे सगळे पाथवेज त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. आपण जर फक्त इंटरकोर्सच्या पोझिशनवरती जर बघितलं तर ज्या पोझिशन्समध्ये क्लिटरिसला मॅक्सिमम एक्सपोजर मिळतं किंवा अँटिरियर फ्रंट वजायनल वॉलमध्ये जास्ती प्रेशर येतं किंवा जिथे त्या पुरुषाचे हात किंवा तिचे हात अवेलेबल असतात ब्रेस्ट स्टिम्युलेशनसाठी, साईड ऑफ द वेस्टच्या स्टिम्युलेशनसाठी, बटक्सच्या स्टिम्युलेशनसाठी, किसिंगसाठी, तर ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीजमध्ये ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्स इम्प्रूव्ड असतो. आता ऑर्गॅझमिक प्लॅटफॉर्म क्रिएट करताना जो फोरप्लेचा जो इम्पॉर्टन्स आहे तो आपण पूर्वी पण बोललेलो आहोत. तर त्या फोरप्लेला इन्क्लूड करणं पण तितकंच महत्वाचं आहे वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये. मग युजली फ्रंट फेस टू फेस पोझिशनमध्ये किसिंग, फॉन्डलिंग द फेस, नेकला फॉन्डल करणं, केस फॉन्डल करणं, हे फ्रंट फेस टू फेस पोझिशन्समध्ये सुटेबल असतं. ब्रेस्टला पण तसं स्टिम्युलेट करता येतं. स्पूनिंग पोझिशनमध्ये ऑर्गॅझम्स एवढे इझिली येत नाहीत कारण काय रिअर एंट्री पोझिशनमध्ये नेहमीच क्लिटरसला स्टिम्युलेट करणं पेनिसनी पॉसिबल नसतं, पण ते हँड्सनी पॉसिबल असतं. सो रिअर एंट्री पोझिशन्समध्ये ॲक्सेस टू ब्रेस्ट आणि ॲक्सेस टू क्लिटरिस इझी असतं फिंगर्सला. सो फिंगर स्टिम्युलेशननी ह्या एरियाजला स्टिम्युलेट केल्यामुळे ऑर्गॅझम इझिली येतं. जेव्हा पिनोवजायनल म्हणजे पेनस वजायनाच्या आतमध्ये गेल्यामुळे जे ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्स असतं ते फ्रंट एंट्रीनी होत असतं. मग त्याच्यामध्ये आपण ग्राइंडिंग म्हणतो, म्हणजे जेव्हा मेल फिमेलच्या वर असतो, लेग स्ट्रेट असतात आणि पेनसच्या मूव्हमेंटमुळे क्लिटरिसची एरिया आणि क्लिटरिस आणि वजायनाच्या मध्ये आणि युरिथ्राच्या मध्ये जे स्टिम्युलेशन होत असतं रबिंगमुळे, त्यामुळे ऑर्गॅझम येणं. तर वेगवेगळ्या पोझिशन्सचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस असतात ऑर्गॅझमिक होण्यासाठी आणि ते सगळे एक्सप्लोअर करणं एकाच वेळेला करावं लागतं असं नाही. पण त्या
बाईची रिस्पॉन्सिबिलिटी असते, स्त्रीची रिस्पॉन्सिबिलिटी असते आपलं ऑर्गॅझमिक प्लॅटफॉर्म तयार करणं आणि आपल्या पार्टनरला एज्युकेट आणि गाईड करणं, की मला कुठली पोझिशन किंवा कुठल्या वेळेला काय केलं की माझं ऑर्गॅझमिक स्टिम्युलेशन जे आहे, एक्साइटमेंट आहे, प्लेजर आहे, ते वाढत असतं. आपण मॅडम वेगवेगळ्या पोझिशन्सबद्दल बोलतोय, तर वुमन ऑन टॉप किंवा रिव्हर्स काउलकॉल या पोझिशन्स विषयी सांगाल थोडं? विमेन ऑन टॉप ही एक महत्वाची पोझिशन आहे. सेक्शुअल एन्जॉयमेंट, प्लेजर, सेक्स थेरपीमध्ये सुद्धा यूज करतो. तर ह्याचं एक महत्त्वाचं असं आहे की इथे जी स्त्री असते तिच्या कंट्रोलमध्ये असतं. कंट्रोल कशावरती असतं? फेस टू फेस करायचं का रिव्हर्स करायचं? मग डेप्थ ऑफ पेनिट्रेशन किती पाहिजे? टिपिकली मी म्हणेन की जेव्हा आपण अनकॉन्झ्युमेटेड मॅरेज, वॅजिनिसमस, पेनफुल इंटरकोर्स, पोस्ट ऑपरेटिव्हली जेव्हा ती स्त्री, स्पेशली पोस्ट ऑपरेटिव्ह स्त्रियांसाठी जेव्हा आपण सेक्शुअल पोझिशन्सचं गायडन्स देत असतो, तेव्हा आपण त्यांना सांगतो की फिमेल ऑन टॉप प्रेफरेबल आहे. फिमेल ऑन टॉप का प्रेफरेबल आहे? की तुम्ही इरेक्ट पेनस वजायनाच्या एंट्रन्सला तुमच्या हाताने गाईड करू शकता. म्हणजे तुमचा कंट्रोल आहे. अनकंट्रोल्ड एंट्री नाही आहे, फोर्स नाही आहे, डॉमिनन्स नाही आहे, ती कंट्रोलमध्ये आहे. मग ते पेनिट्रेशनचं डेप्थ किती होणार आहे ते पण ती कंट्रोल करू शकते तिच्या पेल्विक फ्लोर ॲक्टिव्हिटीनी. मग त्याच्यामध्ये मूव्हमेंट असावी का नसावी हे पण ती डिसाईड करू कंट्रोल करू शकते. मग जेव्हा ते कंट्रोल तिच्या हातामध्ये येतं, तिचं जे डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे की तिला किती प्लेजर, किती ड्युरेशनमध्ये कसं एन्जॉय करायचंय, ते तिच्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे ते जास्त एनकरेजिंग होतं, जास्त ओपन होतं आणि त्यामध्ये एकमेकांच्या लर्निंगची ऑपॉर्च्युनिटी जी असते ती जास्त असते. मग रिव्हर्स काउगल म्हणजे काय की फिमेल ऑन टॉपचे व्हेरिएशन्स आहेत. नंबर 1 स्क्वॉटिंग पोझिशन आहे, जिथे दोन्ही पाय बाजूला फ्लॅट असतात आणि गुडघेवर असतात. मग नीलिंग पोझिशन आहे, म्हणजे जिथे ती अजून फेसिंग आहे पण नीजवरती तिने तिचं वेट बॅलन्स केलेलं आहे. आणि मग उलट आहे रिव्हर्स, जे तुम्ही म्हणला ते यू फेस, म्हणजे तिचं फेस त्याच्या पायाकडे आहे. तिचं फेस त्याच्या पायाकडे असण्यामध्ये तिचं लेवल ऑफ कंट्रोल जरी असला तरी एन्जॉयमेंट कमी होत असते. पेनिट्रेशन डेप्थ आणि स्टिम्युलेशन चेंज होऊ शकते, की फ्रंट वॉलला जास्त स्टिम्युलेशन आहे का रिअर वॉलला जास्त स्टिम्युलेशन आहे. त्याप्रमाणे अराउझल आणि एक्साइटमेंट चेंज होऊ शकतं. पण युजली स्त्रियांसाठी फेस टू फेस जे एन्काउंटर्स असतात ते जास्त प्लेजरेबल असतात. ज्या स्त्रियांना पूर्वीचा ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स असतो. फॉर एक्झाम्पल, एक कपल असे आले होते ज्यांच्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरती जेव्हा जेव्हा पेन दिसायचं तेव्हा त्याचं इरेक्शन निघून जायचं. ते वॅजिनिसमस किंवा अनकॉन्झ्युमेटेड मॅरेजमध्ये जेव्हा त्याला तिच्या चेहऱ्यावरती अँक्झायटी दिसायची तेव्हा त्याचं इरेक्शन निघून जायचं. तर आता ॲक्च्युअली ती तसं काही करत नव्हती. तिचं इन्स्टिंक्टिव्हली तिचा चेहरा व्हायचा की एंट्रीच्या वेळेला डिस्कम्फर्ट होईल तर तिच्या चेहऱ्यावरती ते हावभाव बदलायचे. तर ह्याच्याला कसं मॅनेज करायचं? सगळं सक्सेसफुल झालं. पेनिसचं इरेक्शन पण छान होत होतं. त्यांना फिमेल ऑन टॉप पण जमत होतं. पण हे काय त्याच्या मनातनं जाईना, की तिचा चेहरा बघितला की मला ऑकवर्ड फील होतं. मग अशा कपलनी जेव्हा रिव्हर्स काउगल अप्रोच ट्राय केला, की त्याला तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके दिसत नव्हते. मग फर्स्ट पेनिट्रेशनच्या वेळेला जे डिस्कम्फर्ट होतं ते त्याला दिसलं नाही. तिने सक्सेसफुली अटेम्प्ट केलं. इरेक्शन छान टिकलं. मग त्या पोझिशनला एन्जॉय करताना जेव्हा ती अजून रिलॅक्स झाली आणि ते डिस्कम्फर्ट तिला होत नव्हतं कारण काय लुब्रिकेशन छान झालं होतं, मग ती टर्न अराउंड करायची आणि मग ते फेस टू फेस एन्जॉय करायचे. तर हे जे टिप्स आणि ट्रिक्स असतात, स्ट्रॅटेजीज असतात, ते जेव्हा कपल वेगवेगळे पोझिशन्स एम्प्लॉय करायला लागतात, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेसमध्ये ते एक्सपिरियन्स करायला लागतात, तेव्हा ते एक्सपेरिमेंट करू शकतात. तेव्हा ते एका पोझिशनमधली जी व्हरायटी असते किंवा व्हेरिएशन असते ते एन्जॉय करायला शिकू शकतात. मॅडम, मिशनरी पोझिशन किंवा मॅन ऑन टॉप किंवा वुमन ऑन टॉप या ह्याच्यात एक पार्टनर हा झोपलेला असतो. तर या उलट स्टँडिंग पोझिशन्स काही दिसतात आपल्याला नेटवर किंवा पुस्तकांमध्येही. तर त्याविषयी काय सांगाल? स्टँडिंग पोझिशन्सचे व्हेरिएशन्स खूप व्हरायटी आणणारे असतात आणि दुसरा एक ॲडव्हान्टेज असतो की त्याचं लोकेशन रिस्ट्रिक्टेड नसतं, की तुम्हाला बेडच पाहिजे. राईट. सो सेक्स थेरपीमध्ये पर्टिक्युलरली जेव्हा माझे काही क्लायंट्स असतात ते म्हणतात, नाही आम्हाला फुल घर यूज करायचं, आम्हाला फक्त बेडरूममध्ये रेस्ट्रिक्टेड नाही राहायचं, आम्हाला वेगवेगळे लोकेशन्स ट्राय करायचे आहेत. तर अशा वेळेला जो एक्सपेरिमेंट करायची जी स्पिरिट असते त्याच्यामध्ये स्टँडिंग पोझिशन्स उपयोगी असतात. तर स्टँडिंग पोझिशन्स इदर कपलला सुटेबल असतात. फॉर एक्झाम्पल, बोथ मॅन आणि वुमन स्टँडिंग, त्याच्यामध्ये मग लेग सपोर्ट करायला किंवा मागे वॉलला टेकून असतंय किंवा सेमी स्टँडिंग असतं, म्हणजे एक टॉल स्टूल असतो, बार स्टूल असतो किंवा टॉल टेबलाची कड असते तिथे यूज करणं, त्या स्त्रीला किंवा पुरुषाला पाय सपोर्ट करण्याची ऑपॉर्च्युनिटी असणं किंवा हात सपोर्ट करून यूज करणं,
ह्या सगळ्या पोझिशन्सला साठी एक्सपेरिमेंट करणं, व्हरायटी आणणं उपयोगी पडतं. जेव्हा आपण अनकॉन्झ्युमेटेड मॅरेज, पेनफुल सेक्स, व्हॅजिनिसमसमध्ये जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करत असतो, स्टँडिंग पोझिशन्स फॉर द मॅन, पर्टिक्युलरली कधी कुठेतरी नी इंजुरी असते. आता रिसेंटली एक कपल होते, त्या पुरुषाची रिसेंटली नी सर्जरी झाली होती, कारण काय फुटबॉल खेळताना गुडघा ट्विस्ट झाला होता त्याचा. तर त्याला मॅन ऑन टॉप सहज जमत नव्हतं, कारण काय ते नी सपोर्ट होत नव्हते. मग बेड त्यांचं थोडंसं कडक होतं. तर मग त्यांनी काय पोझिशन अडॉप्ट केली, की ती बेडवरती झोपलेली होती फ्लॅट. तिने एक गुडघा बेंड केला होता, एक पाय सोडला होता आणि तो स्टँडिंग पोझिशनमध्ये होता. आणि बेडच्या कडेवरती आणून त्यांनी सेक्स अटेम्प्ट केलं, पण ते बेड खूप लो होतं. मग त्यांना वाटलं, की आता कसं करायचं? तर त्यांनी काय अडॉप्ट केलं, की डायनिंग टेबल किंवा त्यांचं जे स्टडी टेबल होतं ते यूज केलं. त्याच्यावरती त्यांनी रजाई टाकली आणि मग स्टँडिंग पोझिशनमध्ये त्याला जमलं. मग जसं जसं त्याचा कॉन्फिडन्स वाढला, त्याच्या नीला सपोर्ट करायचं किंवा उभं राहायचं, मग ग्रॅज्युअली ती त्या टेबलवरती बसायची आणि मग स्टँडिंग पोझिशनमध्ये ते करत होते. मग हळूहळू ते ग्रॅज्युएट झाले, की तो भिंतीला टेकायचा. मग त्यांनी स्टँडिंग पोझिशनमध्ये इंटरकोर्स करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी स्टूल यूज करणं किंवा काही प्रॉप्स यूज करणं, ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे, की आपल्या इंटरॅक्शन्समध्ये आपण प्रॉप्स यूज करू शकतो. ह्याचा कॉन्फिडन्स आणण्यासाठी ते प्रॉप्स एक्सप्लोर करायची पण तयारी पाहिजे. सो नुसत्या पोझिशनवरती अडकून चालत नाही. अरे आपल्याला हे जमलं नाही, मग आपण कधीच ट्राय नाही करायचं. तुम्हाला खरंच कुठली तरी पोझिशन एक्सप्लोर करायची क्युरिओसिटी आहे किंवा उत्सुकता आहे आणि सपोज ते फर्स्ट शॉट जमलं नाही, तर त्याचे पण काहीतरी स्ट्रॅटेजीज असतात. फॉर एक्झाम्पल मी कपल्सना सांगते, तुम्ही कुठेतरी चॅलेंजिंग पोझिशन बघितली, पण तुम्हाला कॉन्फिडन्स नाही येते अटेम्प्ट करायचं. अरे बाय द टाइम आम्ही पोझिशनमध्ये जातो तोपर्यंत इरेक्शन तरी गेलेलं असतं, नाही तर तिचा इंटरेस्ट गेलेला असतो, दुसरं काहीतरी विचार करायला लागत असते. असं जर असलं तर एक स्ट्रॅटेजी अशी असते, की त्या पोझिशनला तुम्ही ड्राय रन करा. ड्राय रन म्हणजे काय? फुली क्लोथ्ड. तुम्ही एक्सपेरिमेंट करा, की आपल्या फिटनेस लेवलला, आपल्या फ्लेक्सिबिलिटी लेवलला ही पोझिशन जमते का? हे आपण पटकन ह्या पोझिशनमध्ये अडॉप्ट करू शकतो का? एका पोझिशनमधनं दुसऱ्या पोझिशनला आपण शिफ्ट होऊ शकतो का? आपलं वेट, आपल्या जॉईंट्सची फ्लेक्सिबिलिटी, इरेक्शनचं ड्युरेशन, मग लुब्रिकेशनसाठी अर्थात हल्ली लुब्रिकंट्स मिळतात, त्यामुळे अराउझल चेंज होणं, फिमेल अराउझल मॅनेज करणं जास्त सोपं असतं कम्पेअर्ड टू मेल अराउझल. मेल अराउझलसाठी मॅनेज करणं थोडंसं प्रॅक्टिस लागते. मॅस्टरबेटरी एक्सरसाइज करावे लागतात, की गेलेलं इरेक्शन परत कसं आणता येतं कुठल्या तरी पोझिशनसाठी. ह्याच्याबद्दल आपण पूर्वीच्या एका एपिसोडमध्ये मॅस्टरबेशन कसं करायचं ह्याच्याबद्दल बोललेलो आहोत. तर मॅस्टरबेटरी प्रॅक्टिसनी इरेक्शनवरती कंट्रोल आलेला असला तर जास्त चॅलेंजिंग पोझिशन्स अडॉप्ट करता येतात, कारण का त्या पोझिशनच्या सुरुवातीला येण्यासाठीच थोडासा एफर्ट लागतो. आणि ती ती जसं मी म्हणलं तसं ड्राय रनमध्ये प्रॅक्टिस करणं, मग काही प्रॉप्स आणणं, मग ते स्टूल आहे, खुर्ची आहे, काही कुशन्स मिळतात, ट्रायंग्युलर कुशन्स मिळतात किंवा आपल्याकडे घरी उशा असल्या तर ते यूज करता येतात. लोड असतात ते यूज करता येतात. छोटे स्टूल्स असतात ते यूज करता येतात. मग गाद्या किंवा उशा एकावरती एक लेअर करून करता येतात. हे सगळे जे प्रॉप्स असतात ते यूज करायची तयारी असावी. माझं सजेशन नेहमी असतं, की तुम्ही ड्राय रन करा. जेव्हा तुम्ही कुठली नवीन गोष्ट एक्सपेरिमेंट करत असतात, तुम्ही काही नवीन प्रॉप्स यूज केलेले असतात, तर नंबर 1 तुम्ही कपडे फुली क्लोथ ट्राय करा. नंबर 2 सेफ्टीकडे बघा. कुठेतरी प्रॉप यूज करताना तो स्लिप झाल्यामुळे तुम्ही पडलात आणि इंजर झालात असं नको व्हायला. म्हणजे प्लास्टिकचे स्टूल्स असतात ते बॅड प्रॉप आहे. प्लास्टिकची खुर्ची यूज करणं इज नॉट अ गुड आयडिया, कारण काय त्याच्यावरती 2 लोकांचं वजन पेलणं हे त्याच्यासाठी डिझाईन नाहीये. मग असंच रिसेंटली एक कपल आले होते माझ्याकडे, की ही स्टँडर्ड प्लास्टिकची खुर्ची असते ती त्यांनी एक्सपेरिमेंट केली. त्याला काय स्ट्रॉंग बेस नव्हता, बिन हाताची होती आणि त्यांना चेअरवरती सेक्स अटेम्प्ट करायचं होतं. तो मागे टेकला आणि ती खुर्ची पडली. फॉर्च्युनेटली त्याचं डोकं गादीवरती आपटलं, पण ते फरशीवरती आपटलं असतं तर खूपच त्रास झाला असता. राईट. अनफॉर्च्युनेटली त्यांचं डोकं एकमेकांवरती आपटलं. पण असे ऍक्सिडेंट सुद्धा आपल्याला स्ट्राईडमध्ये घेता आले पाहिजेत. पण इंजुरीज मिनिमाइज करणं, रिस्क मिनिमाइज करणं हे खूप महत्वाचं ठरतं जेव्हा कुठली चॅलेंजिंग किंवा नवीन गोष्ट अटेम्प्ट करत असतो. तर ह्याकरता फुली क्लोथ किंवा आपले जे प्रॉप्स आहेत त्याची सेफ्टी बघणं, आजूबाजूचे जे एन्व्हायरमेंट आहे, कुठे आपण अटेम्प्ट करतोय, जर चुकून पडलो किंवा जर चुकून स्लिप झालं तर कुठे शार्प ऑब्जेक्ट्स नाही आहेत, कुठेतरी साईड टेबलचा कोपरा. हल्लीची कार्पेंट्री अशी खूप सुबक आणि छान नसते पूर्वीच्या ओल्ड अँटिक मटेरियल सारखी, तर त्याचे एजेस खूप शार्प असतात, तर ते लागून कट्स, इंजुरीज होणं किंवा जर सेक्स टॉयज यूज करत असलो तर ते ऍक्सिडेंटली खूप डीप जाणं, त्याच्यामुळे दुखणं किंवा ऍक्सिडेंटली स्लिप झाल्यामुळे इंजुरी होणं, हे अशा गोष्टी घडत असतात. तर त्यावेळेला केअरफुल राहणं, आपण जे प्रॉप्स यूज करतोय त्याची यूज
कॉशन कसं ठेवायचं, त्याची यूज कंडिशन्स काय आहेत ते लक्षात घेणं, हे सगळं तितकंच महत्वाचं आहे जितकं ती पोझिशन ट्राय करणं असतं. त्या पोझिशनच्या ट्राय करण्याच्या एक्साइटमेंटमध्ये बाकीच्या गोष्टी पण इग्नोर करू नये. राईट. ड्राय रनचा एक खूप चांगला मुद्दा तुम्ही सांगितलात. आता मुद्दा असा येतो की दोघांपैकी एका पार्टनरला नवीन पोझिशन ट्राय करायची आणि दुसऱ्याला आहे तोच कम्फर्ट ठेवायचा आहे. तर अशा वेळेला कम्युनिकेशन कसं पाहिजे दोघांमध्ये? ॲक्च्युली लोक असं म्हणतात की ऐन वेळेला जे कॉन्ट्रोवर्शियल कम्युनिकेशन असते ते सेक्सच्या दरम्यान करू नये. कारण काय, तुम्ही समोरच्या व्यक्तीला इन्स्टंटली पुट ऑफ करता, त्यांना क्रिटिसाइज केल्यामुळे, ब्लेम केल्यामुळे, शेम केल्यामुळे, गिल्ट केल्यामुळे. कारण की ती व्यक्ती तिथे तुम्हाला आणि स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी एक्साइटमेंट मेंटेन करून असते. त्यावेळेला जर आपण काही निगेटिव्ह शब्द वापरले, निगेटिव्ह फीडबॅक दिला, तर त्याचं एक्साइटमेंट स्विच ऑफ होतं. मग तुम्ही पूर्ण एन्काउंटरला एक लेबल देता की हे अनसक्सेसफुल होतं, आणि ॲक्च्युली ते अनसक्सेसफुल नव्हतं. एक व्हरायटी तुम्हाला त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करावीशी वाटली, आणि जेव्हा तुम्ही ते प्रपोज केलं तेव्हा तुम्हाला समोरनं एक नकार नाही म्हणता येणार, पण एक प्रेफरन्स ऐकू आला. त्या प्रेफरन्सला नकारात्मक दृष्टीने न बघता, पर्सनली न घेता, त्या क्षणाला तो बाजूला ठेवणं, तो एपिसोड तिथे एन्जॉय करणं, त्या एक्सपिरियन्सला एन्जॉय करणं, ऑर्गॅझमपर्यंत जाणं आणि त्या एक्सपिरियन्समध्ये एकमेकांना पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं खूप महत्त्वाचं आहे. मग नंतर जेव्हा तुम्ही शांत झालेले असता, जेव्हा तुम्ही एका प्लेफुल मूडमध्ये असता की आपण ना माहिती का, मला असं खूप इच्छा होते सेक्शुअल प्रेफरन्सेसमध्ये, जेव्हा आपण नीड्स आणि प्रेफरन्सेस डिस्कस करत असतो ओपन कॉन्व्हर्सेशनमध्ये, की मला ॲक्च्युली पोझिशन्स एक्सप्लोअर करायला आवडतं, मला आपलं सेक्स लाईफ बोरिंग झालेलं आवडत नाही. तर तुला काय वाटतं की आपण जर पोझिशन्समध्ये एक्सपेरिमेंट केलं तर आपल्या सेक्शुअल एक्सपेरिमेंटेशनमध्ये काहीतरी न्यूनेस येऊ शकतो का? तर ती म्हणजे हो, का नाही येणार? मग आपण काहीतरी ब्रेनस्टॉर्म करूयात का, वेगवेगळे आयडियाज, तू काय काय वाचलंयस, मी काय काय वाचलंय, आपण एक आयडियाज जनरेटिंग सेशन ठेवूया का, कुठले कुठले पोझिशन्स, आपण सगळे वॅकी आयडियाज आपण एक्सपेरिमेंट करूया. मग आपण बघूया की कुठल्या ह्याच्यामधले आपल्याला फिजिबल आहे, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, आपल्या बेडरूममध्ये, आपल्या आवडीनिवडींप्रमाणे. तर आपल्या पार्टनरला ऑपॉर्च्युनिटी देणं, त्यांच्या बाउंड्रीजला स्ट्रेच करायला, त्यांच्या कम्फर्ट झोनला थोडंसं स्ट्रेच करू देणं, 10% छोटे बेबी स्टेप्सनी. तर बेबी स्टेप्सच्या स्ट्रेचिंगमुळे, कम्फर्ट झोन ओलांडल्यामुळे जो कॉन्फिडन्स येतो आणि त्या सपोर्ट मिळाल्यामुळे जी ट्रस्ट जनरेट होते, ती खूप लांबपर्यंत उपयोगी पडते. पुढे जाऊन अजून वेगवेगळे पोझिशन्स ट्राय करणं, लोकेशन्स ट्राय करणं, कॉन्व्हर्सेशन्स ट्राय करणं, सेक्शुअल फॅन्टसीजमध्ये इंडल्ज करणं, त्या गोष्टींना ट्रस्ट लागतो, रिस्पेक्ट लागतं. तर ट्रस्ट आणि रिस्पेक्ट जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये वाढवतो, अशा गोष्टींना डिस्कस केल्यामुळे किंवा ओपनली बोलल्यामुळे, तर ॲक्च्युअल जेव्हा एक्सपिरियन्स घ्यायची वेळ येते, तेव्हा त्या ट्रस्टचा आणि रिस्पेक्टचा खूप उपयोग होतो अराउझलमध्ये आणि ऑर्गॅझम जनरेट करण्यामध्ये. ऑर्गॅझम हा एक अबॅन्डनचा विषय आहे. फिजिकल, मेंटल, सायकोलॉजिकल रिलीजचा विषय आहे. तुम्ही पूर्णपणे तुमचे इनहिबिशन्स रिलीज करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला फुल ट्रस्ट नाही आहे, फुल Right. ओपननेस नाही आहे. तर आपण जे बेडरूमच्या बाहेर करतो कम्युनिकेशन, ते तुमच्या बेडरूमच्या आतल्या ट्रस्ट आणि रिस्पेक्ट जनरेशनसाठी खूप महत्त्वाचं ठरतं. परफेक्ट. मॅडम, ओबेसिटी हा अनेकांचा प्रॉब्लेम आज आजच्या जगात बघायला मिळतो. तर ओबेसिटीमुळे सेक्स जमत नाहीये, हे पोटमध्ये येतंय किंवा पेनिट्रेशन होऊ शकत नाहीये. तर अशा कपल्सनी कोणत्या पोझिशन्स ट्राय करायला पाहिजेत? हा ॲक्च्युली प्रॉब्लेम फक्त एकाचा नाही तर दोघांचाही असू शकतो. बरोबर. आणि ओबेसिटी रिलेटेड जे दुसरे कॉम्प्लिकेशन्स आपण बघितलेले असतात, तेही त्याचा एक भाग असतात. फॉर एक्झाम्पल, इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, अराउझलमध्ये प्रॉब्लेम आहे, डिझायर डिसऑर्डर्स आहेत, किंवा दम लागणं आहे, हार्ट डिझीज आहे, हार्ट डिझीजचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, किंवा व्हॅजिनायटिस आहे, कॅन्डिड म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे, डायबिटीस असल्यामुळे रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होतात बायकांमध्ये इंटरकोर्स नंतर. तर हे सगळे फॅक्टर्स तितकेच त्या ओबेसिटीचा एक फंक्शन आहेत, रादर देन मेकॅनिकल. म्हणजे आपण मेकॅनिकल प्रॉब्लेम तर आहेच वेटमुळे, की त्याचं वजनच पेलवत नाही. एक पेशंट झाली होती की तिचं वजन 40 किलो पण नव्हतं जेमतेम, त्याचं वजन एकदम 85 किलो होतं. तर असं खूप ओबीस नव्हतं, पण तो धिप्पाड होता, मोठा होता. तर वजन न पेलणं हे कॉमन प्रॉब्लेम आहे. पण आता उलटं सपोज म्हणले की तो पाठीवरती झोपला आणि तिने त्याच्यावरती माउंट करायचं तरी प्रॉब्लेम आहे, कारण की त्याचे हिप्स इतके वाईड आहेत. ती छोटीशी बाई आहे, ती म्हणजे माझे हिप्स एवढे स्ट्रेचच होत नाहीत, मला त्याच्यावरती बसता येत नाही. मग ऑल्टरनेटिव्ह काय झालं, तर स्पूनिंग झालं, रिअर एंट्री झालं, किंवा काउगर्ल पोझिशन झालं, किंवा स्टँडिंग पोझिशन विथ लेडी ऑन द बेड झालं.
किंवा हिम सिटिंग इन अ चेअर विथ हर ऑन टॉप झालं. परत हिप्स वाईड स्प्रेड करणं तिच्या हिप फ्लेक्सिबिलिटीवरती अवलंबून असतं. मग ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी एक ऑल्टरनेटिव्ह असं केलं की कुशन्स वापरले, खूप सगळे कुशन्स वापरले आणि मग त्यांनी स्क्वॉटिंग पोझिशन अडॉप्ट केली, नीज डाऊन पोझिशन अडॉप्ट केली, मग रिव्हर्स काउगल अडॉप्ट केलं. मग ह्या पोझिशन्समध्ये इंटरकोर्स जमून आला. सॅटिस्फॅक्शन आणि ऑर्गॅझमसाठी त्यांना मॅन्युअल स्टिम्युलेशन करावं लागलं. मग त्या पर्सनला त्याला वायग्राची गरज होती. कधी कधी ओबेसिटीमुळे काय होतं की बॉडी इमेजचा पण प्रश्न असतो की लाईट्स ऑफ करून ठेवतात की मला माझी बॉडी दिसायला नको, मला माझ्या बॉडीचं लाज वाटते. मग नक्की आपण इंटरकोर्स कुठे करतो हेच माहिती नाही. आता रिसेंटली असंच कपल आलं होतं की लाईट्सच ऑन करत नाहीत, कपडेच काढत नाहीत, असंच सगळं फंबलिंगमध्येच चालतंय. मग 3 वर्ष प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत होते, होत नव्हती. मग काय झालं? मग नंतर लक्षात आलं की इंटरकोर्सच होत नव्हता. वजायनापर्यंत पोचतच नव्हतं पेनिस ओबेसिटीमुळे. ते पेनिसच्या आजूबाजूचे फॅट होतं त्या पेनिसला कव्हर करत होता. तर त्यांनी कधी कपडेच काढले नव्हते एकमेकांच्या समोर. त्यामुळे तिला माहितीच नव्हतं तर पेनिसचं साईज आहे का नाही आहे, जाते कुठे, बोटं जात आहेत का पेनिस जात आहे, माहिती नाही. ती घाबरून असायची, त्यामुळे तिच्या मांड्या नेहमी क्लोजडच असायच्या. त्यामुळे इंटरकोर्स नेहमी बिटवीन द थाईजच होत होता. सो असे जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते भीतीमुळे, कम्युनिकेशन न झाल्यामुळे, बॉडी इमेज चे प्रॉब्लेम्स असल्यामुळे, एकूण आपल्या कल्चर आणि सोसायटीमध्ये सेक्सच्याबद्दल बोलण्यामध्ये शेम, लाज वाटणं, ब्लेम करणं, गिल्टी फील करणं, अँक्शियस फील करणं, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर आपल्या सेक्शुअल एज्युकेशन आणि नॉलेजमध्ये भर पाडणं, आपलं रिलेशनशिप ओपन करणं, मे बी असे पॉडकास्ट ऐकल्यामुळे ती व्होकॅब्युलरी आपल्या बोलण्यामध्ये येणं, प्रॅक्टिस करणं एकमेकांच्या गप्पांमध्ये, अशा गोष्टींमुळे जे बॅरियर्स असतात ते कमी होणं खूप गरजेचं असतं. मग आपण बेडरूममध्ये ते जे लर्निंग आहे ते नेता येतात. बेडरूममध्ये लर्निंग, डिम लाईट ऑन असणं किंवा बेडरूमला सजवणं, मग विदाऊट क्लोथ कसं अप्रोच करणं, मग फोर प्ले कसं एंगेज करणं, मग आपली पोझिशन्सची बात येते. मग मॅन लाईंग डाऊन, मग वुमन ऑन टॉप, साईड टू साईड स्पूनिंग, मग चेअर यूज करणं, प्रॉप्स यूज करणं, मग सपोज स्टँडिंग पोझिशन्स इझिली जमत नसले तर सिटिंग पोझिशन्स, चेअर यूज करणं, एज ऑफ द बेड यूज करणं, एज ऑफ द टेबल यूज करणं, ह्या सगळ्या गोष्टींचं इन्क्लूड करणं खूप महत्त्वाचं ठरतं. सेक्स जमत नसेल तर त्याला अनकॉन्झ्युमेटेड मॅरेज असं म्हणतात आणि या विषयावर आम्ही स्वतंत्र एपिसोड केलेला आहे. सो तो ऐकायचा राहिला असेल तर तोही नक्की ऐका. पण आता पुढे जाताना आपण हायजीनचा मुद्दा एक बघूया. म्हणजे सेक्शुअल पोझिशन्समध्ये पण काही ठराविक पोझिशन्समध्ये हायजीन ही पण तितकीच महत्त्वाची ठरते. येस, कारण काय सेक्शुअल पोझिशन्समध्ये तुम्ही एक 69 नावाचं पोझिशन किंवा रिव्हर्स 69 पोझिशन ऐकलं असेल की जिथे दोघेही पार्टनर्स एकमेकांना ओरल सेक्स देतात. 69 पोझिशन मॅन खाली असतं आणि वुमन ऑन टॉप असतं, पण ते रिव्हर्स असतात. किंवा रिव्हर्स 69 मध्ये वुमन लाईंग डाऊन असते आणि मॅन ऑन टॉप असतं. आता ह्या पोझिशनमध्ये चॅलेंज काय असतं की ओरल सेक्स देत असतो. तर ओरल हायजीन आणि जेनिटल हायजीन ह्या दोन्ही गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं जर आपण प्लेजरकडे फोकस करत असतो. प्रोटेक्शन यूज करणं, आपण पूर्वी सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सबद्दल बोललेलो आहोत. तर बहुतेक कपल्स ओरल सेक्स देताना प्रोटेक्शन वापरत नाहीत. तर हे काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे की आपण जे एक्सपोज करतोय स्वतःला ते रेग्युलर पार्टनर बरोबर आहे का मल्टिपल पार्टनर्स बरोबर आहे. ओरल सेक्स टू वजायनल सेक्स जेव्हा आपण ट्रान्झिशन करत असतो तेव्हाही कॉशियस राहावं लागतं प्रोटेक्शन यूज करण्याबद्दल. एनल सेक्स जर अटेम्प्ट करत असलो तर एनल सेक्सला यूज केलेला जो एकतर विदाऊट कॉन्डोम एनल सेक्स करू नये, स्पेशल कॉन्डोम्स असतात एनल सेक्ससाठी, तोच कॉन्डोम वजायनल सेक्ससाठी यूज करू नये. काही कपल्सना वजायनामध्ये सेक्स टॉय घातलाय किंवा एनसमध्ये सेक्स टॉय घातलाय आणि वजायनामध्ये इंटरकोर्स चालू आहे, सायमल्टेनियसली वजायनल कम एनल असं प्रोसेस असतं. किंवा वजायनामध्ये फिंगर्स आहेत आणि एनसमध्ये पेनिस आहे, असं प्रोसेस असतं. तर आपण कुठलं प्रोसेस ट्राय करतोय किंवा अटेम्प्ट करतोय त्याचं मिक्सिंग होऊन नाही. कारण काय जे एनल किंवा बावलचे जे बॅक्टेरिया असतात ते वजायनामध्ये न जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. बायकांमध्ये वजायना खूप इझिली इन्फेक्शन्स कॅच करतं. युरिथ्रा शॉर्ट असते त्यामुळे युरिनरी इन्फेक्शन्स खूप क्विकली होऊ शकतात. तर ह्या इन्फेक्शन्स एका ट्रॅक्टमधनं दुसऱ्या ट्रॅक्टमध्ये जाऊनही, सेक्स टॉईज शेअर करूनही हे सेक्शुअल हायजीनमध्ये पर्टिक्युलरली पोझिशन्स यूज करताना खूप महत्त्वाचे ठरतात. ओरल सेक्सच्या वेळेला सुद्धा कॉन्डोम यूज करावा.
हे महत्वाचं आहे, किंवा एक डॅम म्हणतो आपण, कव्हरिंग म्हणतो, जे क्लिटरसच्या वर अप्लाय करता येतं, जे प्रोटेक्शन देऊ शकतं. मॅडम, या संपूर्ण एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या पोझिशन्स बघतोय, तर का बरं ट्राय करायला पाहिजेत वेगळ्या पोझिशन्स? कुठल्याही कपलकडे त्यांच्याकडे सेक्शुअल रेपर्टवार किती आहे, व्हरायटी किती आहे, ह्याच्यावरती पण डिपेंड करते की ते त्यांचं सेक्शुअल इंटरॅक्शन किती एन्जॉय करतात, किंवा ते त्यांच्या सेक्शुअल एपिसोड्सकडे किती उत्सुकतेने लुक फॉरवर्ड करतात. तर जितकी जास्त तुमच्याकडे व्हरायटी आहे, रेपर्टवार आहे, तितकं तुमचं एन्थुझियाझम त्याच्यासाठी वाढत असतं. आता काही इंडिकेशन्समुळे सुद्धा सेक्शुअल पोझिशन्स माहिती असणं महत्त्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल, आपण जसं म्हणले की वेट चेंजेस होतात, प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फीडिंग वगैरेच्या वेळेला कुठले पोझिशन सुटेबल असतील, किंवा जर सर्जरी झालेली असेल, नी सर्जरी झाली आहे किंवा हिस्ट्रेक्टमी झाली आहे, पोटाचं काही ऑपरेशन झालं आहे, जसं ते दुसऱ्या पेशंटचं झालं, एंडोमेट्रिओसिस, लॅप्रोस्कोपीची सर्जरी झाली आहे, तर सर्जरीच्या झाल्यानंतर सुद्धा पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये इंटिमेसी कशी मेंटेन करायची आहे, फोर प्ले, आफ्टर प्ले, हे केल्यामुळे कुठले कुठले पोझिशन्स आपण एक्सप्लोअर करू शकतो जास्त चांगल्यापैकी. तर हे आपल्या व्हरायटीमध्ये इन्क्लूड होतात. मग जसं यू टॉक्ड अबाउट ऑर्गॅझम, तर मग कुठल्या पोझिशन्समध्ये त्या कपलला जास्त ऑर्गॅझमिक होता येतं, विदाउट प्रॉप्स, विदाउट टूल्स, हे ठरवता येतं. आणि कुठल्या पोझिशनमध्ये वेगवेगळे लोकेशन्समध्ये पण एन्जॉय करता येतात. फॉर एक्झाम्पल, नाही तर कपल्स काय होतात, खूप रेस्ट्रिक्ट होतात की मी माझ्या बेडरूममध्ये उजवीकडे झोपल्याखेरीज मला अराउझलच येत नाही. असं नको व्हायला. की तुम्ही जर हनीमूनला गेलात आणि तुम्हाला वेगळ्या प्रकारचं बेड मिळालं, तर तुम्ही त्या बेडच्या लंपीनेसमुळे किंवा तिकडे चांगल्या उशा नव्हत्या म्हणून तुम्हाला सेक्स अटेम्प्ट करता आलं नाही, असं नको व्हायला. तर ह्याकरता सगळ्या कपल्सनी वेगवेगळ्या सेक्शुअल पोझिशन्स आयडेंटिफाय कराव्या, कुठले त्यांना करायला आवडतील, थोडासा रिसर्च करावा, ड्राय रन्स करून घ्याव्या, प्रॉप्स घरात जे असतील ते यूज करता येतील, प्रॉप्स विकतही मिळतात, वेगवेगळ्या पोझिशन्स बरोबर विथ क्लोथ्स एक्सपेरिमेंट करून मग घरी तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही हनीमूनला जाता किंवा कुठे बाहेर जाता किंवा कुठे ट्रॅव्हल करत असता, तिथे तुम्ही ते रेलेव्हंट पोझिशन्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात. आणि तुम्ही तुमचं सेक्शुअल लाईफ एन्जॉय करू शकता, तुम्ही अँटिसिपेट करू शकता, आणि तेवढंच तुमचं एन्थुझियाझम लॉंग टर्म मेंटेन करू शकता. थँक्यू मॅडम. या संपूर्ण एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या सेक्स पोझिशन्स, त्यातनं येणारी व्हरायटी आणि मिळणारा ऑर्गॅझम या सगळ्याविषयी जाणून घेतलं. तसंच स्पेसिफिक काही मेडिकल कंडिशन्स असतील तरी कुठल्या पोझिशन्स यूज कराव्यात, ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा अशा वेळेलाही काय करावं, तर अशा सगळ्याविषयी जाणून घेतलं. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशात आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत राहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.